नर्सिंग एक ईश्वरसेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला गेलेला प्रश्न कोड ऑफ इथिक्स, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर कोड ऑफ इथिक्स मग किंवा नीतिशास्त्र किंवा नीतीने वागण्याचे नियम। तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। नीतिशास्त्र म्हणजे परिचर्या, नीतिशास्त्र म्हणजे शुश्रूषा व्यवसायाचे, नीतिशास्त्र किंवा नैतिक वागणूक ह्या विषयीचे नियम। परिचर्या सेवेत फार महत्त्व आहे, म्हणून त्यांना इथिक्स ऑफ नर्सिंग किंवा परिचर्या नीती असे म्हणतात। परिचर्या नीतिशास्त्र म्हणजे शुश्रूषा व्यवसायाचे, नीतिशास्त्र किंवा नैतिक वागणूक ह्या विषयीचे नियम। परिचर्या सेवेत फार महत्त्व आहे, म्हणून त्यांना इथिक्स ऑफ नर्सिंग किंवा परिचर्या नीती असे म्हणतात। नर्सिंग हा जो शब्द आहे तो नर्चर या शब्दावरून झाला, म्हणजे पोषण करणे किंवा नरिशिंग करणे, म्हणून परिचर्या किंवा शुश्रूषा म्हणजेच ह्याला जरुरी आहे, ज्याला जरुरी आहे त्याला हळूवारपणे जपणे किंवा ज्यांना जरुरी आहे त्यांना मदत करणे, विशेषतः आजारी व्यक्तींना त्यांच्या आजारपणात मदत करणे, त्यांची काळजी घेणे म्हणजे नर्सिंग किंवा नर्चर किंवा नरिशिंग। ठीक आहे। तर आता बघूया, परिचर्या शिक्षण घेत असतानाच व्यक्तिमत्वाची वाढ झाली पाहिजे। दया, माया, आदर, प्रेम हे गुण प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत दाखवले पाहिजे। त्यात लिंग, वय, जाती, धर्म, गरीब श्रीमंत हा भेद असता कामा नये। नैतिक वागणूक ही इतर वागणुकीपासून वेगळी करणे शक्य नाही। ठीक आहे। आपली प्रत्येक कृती ही नैतिक पातळीवर तपासली पाहिजे व नैतिकतेला धरून आहे की नाही याचा विचार केला पाहिजे। आपल्या लहानपणापासून आपले कार्य किंवा आपण काय चांगले काय वाईट हे शिकत आलो आहोत सगळेजण आपण। आपले पालक, नातेवाईक, मित्र ह्यांनी आपल्या शिक्षकाप्रमाणे मार्गदर्शन केले आहे। आपल्या वागणुकीला आपल्या धर्मामुळे आपल्या जीवनातील तत्वज्ञानामुळे एक वेगळेच वळण लागते, इथे वेगळेच आहे। आपल्या प्रत्येक कृतीत आपला प्रामाणिकपणा असावा, असा जर तुमचा विश्वास असेल तर तुमची प्रत्येक कृती विश्वसनीय ठरू शकते। त्याला नैतिक वागणूक असे म्हणतात, म्हणजे नैतिक बिहेवियर असे म्हणतात। तर आपल्या नित्याच्या वागणुकीत आपली जी वैयक्तिक नैतिक मूल्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायातही नैतिक मूल्ये असून ती आपल्या वर्तनात आणली पाहिजेत। ही नैतिक मूल्ये लिखित असो अथवा नसो ती प्रत्येक व्यवसाय नीतितत्वाच्या रूपाने तयार झालेली असतात। त्यालाच आपण विहित नीतितत्वे कोड असे म्हणतो। एकावेळी एखादी व्यक्ती ही व्यवसायाची एक घटक बनते। एकावेळी काय होतं एखादी व्यक्ती व्यवसायाची एक घटक बनते, त्यावेळी त्या व्यक्तीला ह्या बऱ्याचशा अशा पुष्कळ इतर गुणांची परिचारिकेस गरज असते। त्यावेळी ह्या व्यक्तीला ह्या बऱ्याचशा अशा पुष्कळ इतर गुणांची परिचारिकेस गरज असते। ते गुण म्हणजे कोणते? तर ती चांगली संतुलित मनस्थितीची असावी। वागण्याच्या, शरीराचा व मनाचा समतोल राखणे फार महत्त्वाचे आहे। कधी सॉरी तुम्हाला हे होत असेल तर, पण लिहिताना कधी करेक्शन केला आणि मग परत तो शब्द येऊन जातो, कारण मला लिहावे लागतं त्या नोट्स जेव्हा मी तुमच्यासाठी काढते तेव्हा। तर चांगली संतुलित मनाची असावी लागते। वागण्याचा, शरीराचा व मनाचा समतोल राखणे फार महत्त्वाचे आहे, ते गुण असावेत। ती परस्पर सहाय्यकारी, इमानी, विश्वासू, सहकार्यांबद्दल आस्था बाळगणारी किंवा मदतीकरता सदैव तत्पर असायला पाहिजे। ती चांगली निरीक्षक, तंतोतंत अहवाल किंवा माहिती देणारी असावी। जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे त्याच्यानंतर परिस्थितीनुसार जी परिस्थिती हाताळण्याची व ज्या वस्तू मिळवण्यासारख्या आहेत त्यांचा वापर करून जो काम आहे ते पार पाडण्याची कुवत परिचारिकेमध्ये असावी। म्हणजे जी परिस्थिती हाताळण्याची व ज्या वस्तू मिळवण्यासारख्या आहे त्याचा वापर करून काम पाडण्याची कुवत तिच्यात असली पाहिजे। ती बुद्धिमान, कार्यदक्ष व चांगली व्यवस्थापक असावी। हे सर्व गुण तुमच्या व्यावसायिक परिचारिका होत असताना हळूहळू प्रयत्नपूर्वक मिळवता येतात। त्यामुळे स्वतःला हार्दिक समाधान लाभते व तुमच्यात या गुणांमुळे उच्च दर्जाचे कार्य करण्याची कार्यक्षमता येते। तर हे गुण आहेत आणि ह्या त्याच्या नोट्स आहेत कोड ऑफ इथिक्स। अजून तुमच्याकडे जर नोट्स असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्कीच ॲड करा। ठीक आहे, मला जे माहीत होतं ती मी ह्याच्यात ॲड करून सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे रिसर्च मॅनेजमेंटच्या आजच्या नोट्स होत्या कोड ऑफ इथिक्स। 2018 किंवा 2019 हा प्रश्न विचारला गेलेला आहे। खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात घ्यायचा, अभ्यास करायचा। भेटू आपणच लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा। धन्यवाद।